वेगळी असते, वेगळी असते, चपाती वेगळी असते. मी आज ऐकलंय. चपाती वेगळी आहे. हे बघा, हे जबरदस्त नियोजन आहे. आणि किती चपाती, एक जण किती चपाती बनवता साधारण? 3 किलो डाळ घातली, 5 किलो पीठ मळले, 8 किलोचं. नाही चपाती किती बनवता? 100 चपाती. कोणाचा आकडा कमी नसतो, 250, 150, 100. 500 काय देणार सर? किती वारीमध्ये किती आहेत टोटल? 500 चपाती होतं. 500 चपाती. 500 चपाती एका वेळेला 500? एका वेळेला 500 चपाती लागतात. किती वारीची संख्या किती? वारीची संख्या 69 जण, 70 जण आहे. 70 जण. 70 जण. 500 चपाती. 500 चपाती. आणि दोन्ही बी 500. एका वेळेला 500. एका वेळेला 500. अजून म्हणजे 1000 चपाती हा, पडते एक दिवसाला. दिवस आणि एवढं सर्व या काकू म्हणजे बनवतात. या जवळजवळ 8-10 लोक एवढं बनवतात. नाही, आणि आचार्य आम्ही एक. आचार्य तुम्ही? आम्ही एक. हे बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे चपात्या 1000 चपाती बनवतात. हे सोपं काम नाहीये. जिथं वेळ आहे तिथं एक साईडला हा ट्रक लावलेला आहे, इथं ताडपत्रीत आणलेली आहे. आतमध्ये पाण्यापासून त्यांनी हे अरेंजमेंट केलं. तिकडे बघा, ज्या म्हणजे प्रत्येक जण आपलं काम सांभाळून घेतं. कोणी चपाती वगैरे लागतं, कोणी ते गोळा वगैरे तयार करतं. ते तिकडं आपण बघू शकतो, त्या भाजता आहेत. तेल वगैरे जबरदस्त लावलेलं त्यांनी. काय पाहिजे? काय होतं या कुठायचं नाही जबरदस्त काम आहे. किती कुठायचं आहे की त्यांना हे पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवू शकतो माझ्या मागच्या साईडला. मी तुम्हाला पूर्ण आधीपासून हे कव्हरेज दाखवलेलं आहे. यांचं राहणं कसं आहे, त्यानंतर यांचं स्वयंपाक करण्याची पद्धत कसं आहे. काही असो, 70, 100, 150, 200, 250, 300 लोक असेल ना, तरी ते 8-10 जरी लेडीज वगैरे असतील, पूर्ण स्वयंपाकाचं नियोजन करून टाकतात. अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी किराणा आणलेला असतो. यांच्या ट्रकमध्ये किराणा आहे, आतून वगैरे सर्व आणलेलं असतं. यांना या गोष्टींची कमी नाही आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा, पूर्ण मी तुम्हाला हे दाखवणार. मोबाईल आलं पाहिजे. फोटो नाही, तुम्ही लाईव्ह आहे, व्हिडिओला दिसताय तुम्ही. तर 200-250 चपात्या एक टाईप सकाळी, संध्याकाळी वेगळ्या. भाकरी किती बनवता? चांगलं आहे. एका वेळेला म्हणजे एवढं हे चालू आहे. तर पण काहीतरी मला ना बटाटे वगैरे यांची कापणी चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण नियोजन आहे. तुम्हाला मी पूर्ण आज लोणंदचं मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आपल्याला मेन आळंदीपासून नंतर आपण दिघी दाखवलेलं आहे, सासवड दाखवलेलं आहे. आणि मी आजची परिस्थिती दाखवणार आहे पूर्ण. हे बघा, हा पूर्ण टेंट आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण टेंट वगैरे टाकले गेलेले आहेत. वारकऱ्या बांधवांचं गर्दी खूप जबरदस्त आहे. इथं बघा, याच्यामध्ये बस. नमस्कार, काय चालू आहे? जी वारीविषयी चर्चा चालू आहे. का वारी करायची माऊली, कशासाठी वारी करायची, याच्यासाठी गेलो तिथं आपला हा तंबू ताणला म्हणजे ते आपलं घर झालं. हो, बरोबर, अगदी बरोबर. तर इथं यांच्या बॅगा बघू शकता, अथरू वगैरे बघू शकता. पाण्यापासून बचसाठी टेंट वगैरे सुंदर केलेलं आहे. बाकी बरं आहे, एकदम बढिया, एकदम आनंद. ठीक आहे. तर नंबर सांगतो काय चॅनल या धाडस एक आव्हान घ्या. धाडस एक आव्हान हा चॅनल आहे बाबा. हां, घ्या तुम्ही. इथं पण बघू शकता काही वारकरी बांधव आपला विसावा वगैरे करतायत. काय नाश्ता केला का? काय केला? नाश्ता केला. कोणत्या गावाची आहेत? कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर, सातारा, बीड, पूर्ण मराठवाडा म्हणू शकतो आपण. इथं पण काहीतरी चपाती. अरे जबरदस्त नियोजन चालू आहे. बरंचसं मोठ्या लोकांचे इथंही काहीतरी धान्य वगैरे इथंच हे बघा, बघू शकता तुम्ही. तर धान्य वगैरे सर्व क्लिअर केलं जातं आणि नंतर तिकडे ते असायचं बाहेर बनवलं जातो. पूर्ण 2 शेगड्यांमध्ये ना 3 तवा आणि 3 तवा 6 तवा मोठं नियोजन चालू. किती आहे तुमच्या वारीत? किती आहेत? किती लोक आहेत वारीमध्ये तुमच्या? लय जण आहेत. दिंडीमध्ये किती आहेत काकू? 2000 आहेत. 2000 पब्लिक आहे ना, म्हणून एवढी मंडळी दिसते. 2000 पब्लिक. एका टाइमला किती चपात्या बनवत असेल अंदाजे? 1000 चपात्या. अजून संध्याकाळी 1000.
2000 चपाती बनते. जबरदस्त नियोजन आहे बघा तुम्ही. इथं त्या काकू बसलेले आहेत. जवळजवळ 20-25-30 लोकांचा ग्रुप आहे. एवढं पटापट काम चालू आहे ना. 1000 मंडळीला अरेंजमेंट करणं सोपं नाही आहे. तुमचं काम काय आहे? स्वयंपाक करायचं, चपाती तुमचं वेगळं काम आहे. चपाती करायची काही आणि ती आजी बघू शकता भांडी वगैरे निवडतात. जबरदस्त नियोजन आहे. पूर्ण दाखवणार मी. इथं पण स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे. जसं वेगवेगळ्या वारे किंवा दिंडी असतात तसं ते नियोजन चालू असतं. हे बघा. आणि हे पूर्ण टेंट आणि या जागेवर वारी थांबलेली. महाराष्ट्रामध्ये 18% हे त्यांचे टेंट वगैरे येत राहणे. टेंट अतिशय सुंदर बनवलेले असतात. तुम्ही बघू शकता. हे बघा टेंट वगैरे बनवलेले सुंदर. काय आराम करतायत का काका? आराम करतायत का? हे बघा टेंट आहेत अतिशय सुंदर बनवलेले आहेत. मस्त आराम चालू आहे. थकतात थोडंसं. चालतात 30-35 किलोमीटर चालल्यावर माणूस थकतो थोडासा. आणि हे टेंट नियोजन चालू आहे पूर्ण. मित्रांनो इथं आल्यावर ना प्रॉपर तुम्हाला वारकरी बांधव यांचं पूर्ण आपण म्हणू शकतो की जुन्या प्रकारची जी राहणीमान वगैरे या गोष्टी आपण सुद्धा दाखवू शकतो. हे बघा पूर्ण टेंटच्या टेंट लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ट्रक वगैरे थांबलेलं आहे त्या साईडला. त्यांचं हे नियोजन चालू आहे पूर्ण. बघू शकता. इथं पण टेंट लावलेले आहेत. जेवढे शक्य तेवढं टेंट लावलं जातं पावसापासून. आणि इथं आता स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे. आपण थोडंसं दाखवणार आहे स्वयंपाकाचं नियोजन. ही काकांची बाबांची सेवा आपण म्हणू शकतो. तिथं ते काकांची दाढी वगैरे करतायत. तर आपण म्हणू शकतो पाणीवाला आहे. मला डॉक्टर पण दिसले. त्याच्यानंतर बाबा पण दिसले जे दाढी कटिंग वगैरे अतिशय महत्त्वाची असते. पूर्ण म्हणजे ना वारकरी म्हणजे पूर्ण टीमच सोबत असते. तुम्ही एक प्रकारे बघू शकता. आपण इकडे बघणार आहे. बघा इकडे बाबा. ही जुन्या प्रकारची एक सिस्टम होती यांची. आणि एकदम जबरदस्त काम करतात. जिथं चटई टाकली तिथं ते काम करून घेतात. बाबा नमस्कार. किती वर्षापासून सेवा करतात तुम्ही? 89 पासून. गाव कोणतं आहे? तुळजापूर हापशिंगा तुळजापूर तालुक्यात. तुळजापूर तालुका. तुम्ही ना वारीत काय स्वरूपी सोबतच असतात. तर मला बाबा दिसले. खूप छान नियोजन वाटलं. वारीसोबत जर बाबा नसले तर मग दाढी कटिंगला यांना दुकान वगैरे शोधावं लागतील. आणि आज इथं असेल तर उद्या कुठंतरी असतात. म्हणजे 31 किलोमीटर पुढं चालतात. 30-35 किलोमीटर. तर मी बाबांना मग शोधत होतो. मला एखादा बाबा मला असं भेटायला पाहिलं होतं दाढी कटिंग करणार. पण बाबा मला भेटून गेले. धन्यवाद बाबा. बरं अशी सेवा तुम्ही कंटिन्यू चालू राहू द्या. बरोबर आहे. तुम्ही बोला तर बरोबर आहे. याच्याबरोबर समाजाची बी सेवा होते आणि वारी बी होते. अतिशय महत्वाचं आहे. हां. मला डॉक्टर भेटले, मेडिकलवाला भेटले, जेवणवाले भेटले. मला बाबा नाही भेटले. पण बाबा मला शेवट भेटले. माझे बाबाचाच मी बी भावबंद आहे. त्यामुळे माझे बी वडील इथे 25 वर्ष पायवारी गेले. त्यांनी बी 21 नंबर दिंडी रथाच्या पुढे माऊलीची. आणि ते देखील तुम्ही ही आपलं दाढी किंवा कटिंग करतात बरोबर. तर याचे काही तुम्ही पैसे वगैरे त्यांची इच्छा असेल तेवढे देतात. आता मी काकांचं बघितलं. आता लॉकडाऊन पासून इच्छा तुम्ही याच्या पहिले काय घ्यायचे का? घेत होतो की घेतो म्हणजे सेवा म्हणून थोडीफार आम्ही 1 रुपयापासून दाढी केली. 1 रुपया दाढी. तर आताच्या दुकानात 100 रुपये चार्ज झालेला आहे. पण बाबा तुम्ही थोडं पैसे करत असेल तर ही वारकरी सेवा झाली ना. 30 रुपये तेवढं तुमचं ब्लेड तर लिंगायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग आणि आमचे वडील करत होते. 25 वर्षे गेली त्यांनी वारीमध्ये. त्यांनी निःशुल्क गेले. म्हणजे आपले वारीतच जायचे. पैसे नाही घ्यायचे. हे बघा त्यांना त्याच्याबरोबर ते साक्षीदार आहेत. असं आहे का? फ्री. आता मी तुम्हाला करताना तुम्हाला पाहिलं पण तुम्ही त्यांना काही दिलं नाही.
कुणाला? हा, त्यांना काकांना नाही मी देणार, तो माझा प्रश्न आहे. काय का होईना मी देणार. नाही नाही तसं नाही हा. तुम्ही माझ्यासमोर काय दिलं असं म्हणजे ती सेवाच करतात एक हा, प्रकारे नाही नाही बरोबर आहे की आता बाहेर जर 100 तुमची इच्छा आहे तुम्ही त्यांना 1000 बी देऊ शकता इच्छा साथ द्यावा इच्छा साथ द्यावा लागेल ना ते माऊली म्हणून मागितलं का आपण माऊली म्हणून सुद्धा द्यायला पाहिजे माऊलीच्या इथं प्रत्येकाला माहिती असतं. धन्यवाद तुम्ही उद्या टीव्हीला किंवा मोबाईलला व्हायरल होणार आज किती पब्लिक तुम्हाला उद्या परवा दिसेल बघणार ते सांगू शकत नाही. माऊलीला तुम्ही द्यावं बहुतेक महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही का कोणतं पण जाणार काही विषय नाही. माऊलीला द्यावं लागेल ना माऊली सेवा केली तर मित्रांनो बघू शकता अतिशय महत्वाचं हे पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे पण थोडीशी सेविंग वगैरे चालू आहे. नमस्कार काका किती केल्या आज दाड्या वगैरे केल्या का काय वाटतं सेवा करून सेवा करून काय वाटतं चांगलं वाटतं. चांगलं वाटतं हो. किती वर्षापासून करतायत 5वी वारी. 5वी वारी असं आहे का झाली शेतीची कामं झाली हा? शेतीची कामं झाली हो झाली. आता इकडं चालले आहे थोडंसं जुन्या प्रकारचं बघू हे पूर्ण गावातलं ग्रामीण जीवन कसं असतं तसं प्रॉपर त्यांचं करणं असतं. त्याला विचारा मला एक आहे. नमस्कार काका नमस्कार नमस्कार इकडं पण चालली नमस्कार काका किती वर्षापासून सेवा करतायत 5 वर्ष झाली